अस्सलाम वालेकुम विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका ऑनलाईन व्हर्च्युअल क्लासरूममध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मी आपली शिक्षिका सय्यद सादिया अब्रार अली. चला तर मग आपण पाठाला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, आपण लहानपणापासून चंदा मामाबद्दल ऐकत ऐकत मोठे झालो. आज आपण मराठी सुगम भारती इयत्ता 6वी या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 7 चंद्रावर मी गेलो तेव्हा ही कविता शिकणार आहोत. कवी आहेत राजन साटम. हाँ बच्चों, सबसे पहले आपको यहाँ पर जो BMC VTC उर्दू दिख रहा है उसके सामने आपको रेड कलर में सब्सक्राइब का बटन दिख रहा है। सबसे पहले आपको सब्सक्राइब के बटन पर क्लिक करना है ताकि चैनल सब्सक्राइब हो जाए और जितनी वीडियो हम अपलोड करें वो आपको फ़ौरन मिल जाए। इस तरह सब्सक्राइब कर लीजिए, ठीक है। और उसके आगे जो बेल आइकन है, देखिए दिख रहा है आपको, हाँ ये वाला, तो इस पर भी क्लिक कर दीजिए और ऐसी नोटिफिकेशन आएंगी तो इसको ऑन कर दीजिए, बराबर। तो ये बेल आइकन भी क्लिक हो गया। अब आपको करना क्या है, डिस्क्रिप्शन में जाना है, ये रहा डिस्क्रिप्शन, यहाँ पर क्लिक करना है। क्लिक करने के बाद आपको इस तरह से इम्पॉर्टेंट क्वेश्चन यहाँ पर दिखाई दे रहे हैं। दिख रहा है आपको इम्पॉर्टेंट क्वेश्चन। तो जो सबक हमने पढ़े उससे रिलेटेड यहाँ पर क्वेश्चन होंगे। ये क्वेश्चन आपको क्या करना है, अपनी कॉपी में लिखना है और टीचर को सेंड करना है। और उसी के नीचे आपको दिख रहा है फॉर फीडबैक फॉर्म, है ना। तो ये फॉर्म भी आपको भरना है और आपको बताना है कि ये वीडियो आपको कैसा लगा। समझ में आ गया बच्चों आपके? वेरी गुड। चलिए बढ़ते हैं आगे। विद्यार्थी मित्रांनो, ही आपली पाठ्यपुस्तक मराठी सुगम भारती पाठ क्रमांक 7 चंद्रावर मी गेलो तेव्हा. चला तर मग सुरुवात करूया. चंद्रावर मी गेलो तेव्हा या कवितेचे कवी आहेत राजन साटम. ऐका, म्हणा, वाचा. चंद्रावर मी गेलो तेव्हा नव्हता दिवस नव्हती रात्र, प्रकाश आणि अंधाराची रिमझिम होती मात्र. चंद्रावर मी गेलो तेव्हा कापूस कापूस झालो, तरंगत तरंगत इकडे तिकडे आरामात हिंडलो. चंद्रावर मी गेलो तेव्हा पृथ्वी उगवली होती, तिच्या निळ्या चांदण्यात पौर्णिमा हसत होती. चंद्रावर मी गेलो तेव्हा ससा बिसा नव्हता, आर्मस्ट्रॉंगच्या पायाचा मोठा ठसा होता. चंद्रावर मी गेलो तेव्हा नव्हता दिवस नव्हती रात्र, प्रकाश आणि अंधाराची रिमझिम होती मात्र. तुम्हाला लहानपणापासून चंद्राची खूप आवड असेल व लहानपणापासून चंद्राला पाहण्याची खूप इच्छा असेल. या चंद्रावर गेल्यावर काय काय पाहिले हे कवीने प्रस्तुत कवितेत सांगितले आहे. चंद्रावर मी गेलो तेव्हा नव्हता दिवस नव्हती रात्र, प्रकाश आणि अंधाराची रिमझिम होती मात्र. कवी म्हणतो, मी चंद्रावर गेलो तेव्हा तिथे दिवसही नव्हता व रात्रही नव्हती. पृथ्वीसारखे दिवस व रात्र चंद्रावर नाही, पण प्रकाश व अंधार एकमेकात मिसळून त्यांची बारीक भुरभुर रिमझिम सुरू होती. अधूनमधून प्रकाश व अंधार त्यांना दिसला. इथे
रिमझिम या शब्दाचे अर्थ दिलेले आहे भुरभुर. दोन विरुद्धार्थी शब्द आहेत दिवस रात्र, प्रकाश अंधार. समानार्थी शब्द आहेत रात्र, यासाठी शब्द दिलेला आहे रजनी, प्रकाश उजेड. कवि कहते हैं चांद पर मैं गया तब न दिन था न रात थी, रोशनी और अंधेरे की सिर्फ रिमझिम थी. चंद्रावर मी गेलो तेव्हा कापूस कापूस झालो, तरंगत तरंगत इकडे तिकडे आरामात हिंडलो. कवी म्हणतात मी चंद्रावर गेलो तेव्हा कापसासारखा हलका झालो, मी त्या अवस्थेत तरंगत तरंगत इकडे तिकडे चंद्रावर मजेत फिरलो. चंद्राचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीपेक्षा 6 पट कमी असल्यामुळे खूप हलके वाटते. त्यामुळे कवीला कापसासारखे खूप हलके वाटत आहे आणि कवी तरंगत तरंगत इकडे तिकडे फिरले. इथे नवीन शब्द आहे कापूस कापूस होणे. अर्थ आहे कापसासारखे हलके हलके वाटणे. हिंडलो फिरलो. एक विरुद्धार्थी शब्द आहे इकडे तिकडे. समानार्थी शब्द चंद्र शशि. चांद पर मैं गया तब कपास कपास हो गया. यहाँ इसका मतलब है हल्का हल्का हो गया. तरंगत तरंगत इकडे तिकडे, तैरते तैरते इधर उधर, आरामात हिंडलो आराम से घूम रहा था. चंद्रावर मी गेलो तेव्हा पृथ्वी उगवली होती, तिच्या निळ्या चांदण्यात पौर्णिमा हसत होती. कवी म्हणतात मी जेव्हा चंद्रावर गेलो तेव्हा पाहिले की आपल्याकडे जसा चंद्र उगवतो तशी पृथ्वी उगवली होती. चंद्रावरून पृथ्वी चंद्रासारखी दिसली. पृथ्वीच्या निळ्या निळ्या चांदण्यात जणू पौर्णिमा हसत होती. इथे नवीन शब्द आहेत पृथ्वी, धरती, उगवली. याचे अर्थ आहे क्षितिजावर दिसली. पौर्णिमा, पूर्ण गोलचंद्र. विरुद्धार्थी शब्द उगवली, यासाठी शब्द आहे मावळली. समानार्थी शब्द पृथ्वीसाठी आहे अवनी. कवि कहते हैं चांद पर मैं गया तब जमीन, ये दुनिया तुलू हुई थी. जिस तरह सूरज तुलू होता है वैसे ही जमीन नजर आ रही थी. चांद पर से जमीन हमें नीली नीली दिखाई देती है. यहाँ शायर कहते हैं कि इसकी नीली नीली रोशनी में पूनम के चांद की तरह हंसती हुई जमीन नजर आ रही थी. चंद्रावर मी गेलो तेव्हा ससा बिसा नव्हता, आर्मस्ट्रॉंगच्या पायाचा मोठा ठसा होता. चंद्रावर ससा असतो असे मी लहानपणी ऐकले होते, पण मी चंद्रावर गेलो तेव्हा तिथे ससा नव्हता. परंतु चंद्रावर प्रथम उतरलेल्या आर्मस्ट्रॉंगच्या पायाचा मोठा ठसा मात्र होता. चंद्रावर ऑक्सिजन नसल्यामुळे इतर प्राणी जीवन तिथे दिसत नाही. मात्र चंद्रावर गेलेल्या पहिल्या मानवाचा ठसा कवीला दिसला. नील आर्मस्ट्रॉंग यांनी चंद्रावर पहिले पाऊल ठेवले होते. यांच्या पायांचा ठसा कवीला दिसला. इथे एक शब्द आहे ठसा. याचे अर्थ आहे खूण.
विरुद्धार्थी शब्द मोठा, छोटा. समानार्थी शब्द ठसासाठी दिलेला आहे खूण. नील आर्मस्ट्रॉंग कोण होते? चंद्रावर उतरलेला पृथ्वीवरचा पहिला अंतराळवीर. चांद पर मैं गया तब वहां पर खरगोश नहीं था, ससा बिसा नहीं था. एक जोड़ा गया लफ्ज है ससा बिसा, जैसे हम उर्दू में बोल सकते हैं खरगोश वरगोश. नील आर्मस्ट्रॉन्ग के पैरों के निशान मुझे चांद पर दिखाई दिए. नील आर्मस्ट्रॉन्ग कौन है? चांद पर कदम रखने वाले पहले इंसान. इस तरह से कवि ने हमें कविता में बताया है कि चांद पर जाने के बाद उन्हें ज़मीन कैसी दिखाई दी, किस तरह से वो कपास कपास बन गए, हवा में लहरा रहे थे, उड़ रहे थे, किस तरह से चांद पर वज़न कम हो गया था. चांद पर जब हम जाते हैं तो वहाँ हमारा वज़न कम हो जाता है और हम तैरने लगते हैं. हम ज़मीन पर चलते हैं तो कशिश शक्ल की वजह से हम ज़मीन से लग कर चलते हैं, लेकिन चांद पर हम हवा में उड़ते हैं. कवि ने इस कविता में इन्हीं सब बातों को पेश किया है कि जब वो चांद पर गए तो वहाँ क्या क्या हुआ. विद्यार्थी मित्रांनो, या कवितेत आलेले ससा बिसा, इकडे तिकडे, तरंगत तरंगत हे शब्द वापरून वाक्य लिहायचे आहेत. ससा बिसा. जंगलात एखादा ससा बिसा दिसला काय रे अशोक? इकडे तिकडे. विशाल घरात खेळणे इकडे तिकडे टाकतो. तरंगत तरंगत. होडी नदीच्या पाण्यावर तरंगत तरंगत काठावर आली. विद्यार्थी मित्रांनो, आपण कधी पौर्णिमेच्या चंद्राचे निरीक्षण केले आहे का? एखाद्या महिन्यातील पौर्णिमेच्या दिवसाचे निरीक्षण करा व तुमचा अनुभव लिहा. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. ही खगोलीय माहिती मिळण्याआधी तो आपल्याला चांदोमामा याच नात्याने परिचित असतो. तर दूरवर वसलेल्या या चांदोमामाची गाणी ऐकत म्हणतच आपण मोठे झालो. पौर्णिमेचा चंद्र खूप लखलखीत असतो. पूर्ण गोलाकार व मोठा असतो. उगवताना व मावळताना मोठा दिसतो. तुम्हाला चंद्रावर जाण्याची संधी मिळाली तर तुम्ही काय काय कराल? कधी विचार केले आहे का? चला तर पाहूया याच प्रश्नाचे उत्तर. तुम्हाला चंद्रावर जाण्याची संधी मिळाली तर? मला चंद्रावर जाण्याची संधी मिळाली तर चंद्रावर चालताना टुनटुन उड्या मारत जाण्याचा आनंद मला लुटता येईल. पृथ्वीवरून चंद्राच्या पृष्ठभागावर दिसणारा ससा धुंडाळण्याचा मी प्रयत्न करीन. चंद्रावरून माझी पृथ्वी कशी दिसते ते मी पाहीन. पृथ्वीसारखे चंद्रावर काय आहे व काय नाही याचा अंदाज घेईन. चंद्रावर असलेल्या उंच सखल भागांचे फोटो घेईन. आपल्या आजच्या कवितेत ससा बिसा हा शब्द आला आहे. ससा बिसा या जोड शब्दात ससा हा अर्थपूर्ण शब्द आहे, तर बिसा या शब्दाला अर्थ नाही. या प्रकारचे खालील जोड शब्द वाचा. उपास तापास, टंगळ मंगळ, शिरा बिरा, शेती भाती,
अर्धा मुर्धा, बारीक सारीक, दगड बिगड, झाड बीड, जाडा भरडा, घर बीर, गोड धोड, शेजारी पाजारी, आडवा तिडवा, भांडी कुंडी. आपल्या आजच्या कवितेत कापूस कापूस होणे हा शब्दसमूह आपण बघितला. कापूस होणे म्हणजे हलके फुलके होणे. यासारखे शब्दसमूह बघा. पिसासारखे तरंगणे, कालवा कालव होणे, मन बर्फी सारखे विरघळणे. विद्यार्थी मित्रांनो, खालील वाक्य वाचा. मोर शब्दाऐवजी योग्य सर्वनामे वापरून वाक्य लिहा. उदाहरण, मोर सुंदर आहे. वाक्यातील नामाचा वारंवार होणारा उच्चार टाळावा म्हणून नामाच्या ऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. तर आता आपल्याला मोर या शब्दाच्या जागी सर्वनामे वापरायचे आहेत. मोर राष्ट्रपक्षी आहे. मोराचा पिसारा सुंदर असतो. मोराच्या डोक्यावर तुरा असतो. मोर पावसाची चाहूल लागताच थुई थुई नाच करतो. मोराला रंगीबेरंगी पिसारा असतो. चला तर आता आपण सर्वनामे वापरूया. तो राष्ट्रीय पक्षी आहे. त्याचा पिसारा सुंदर दिसतो. त्याच्या डोक्यावर तुरा असतो. तो पावसाची चाहूल लागताच थुई थुई नाच करतो. त्याला रंगीबेरंगी पिसारा असतो. विद्यार्थी मित्रांनो, खालील वाक्यातील रिकाम्या जागी कंसातील योग्य सर्वनामे लिहा. क्रमांक 1, डॅश बाजारातून भाजी आणूया. तुम्ही, आपण, आम्ही. इथे काय लिहिणार आपण? नंबर 2, आज डॅश खूप गाणी गायली. आपण, स्वतः, आम्ही. जे योग्य आहे तुम्हाला लिहायचे आहे. 3, रमेशने डॅश आईला जेवायला वाढले. स्वतः, तिला, त्याला. योग्य सर्वनामे रिकाम्या जागी लिहा. विद्यार्थी मित्रांनो, खालील शब्द वाचा. मी, ही, जी, तू, धू, पू, ऊ, पी, बी, जू, ती. या शब्दांना एकाक्षरी शब्द म्हणतात. एकाक्षरी शब्दातील ईकार किंवा ऊकार दीर्घ उच्चाराला जातो म्हणून तो दीर्घ लिहितात. आता एक शब्द पाहूया. नी. हा एकच शब्द असा आहे की जो एक अक्षरी असूनही ऱ्हस्व लिहितात. आता आपल्याला खालील शब्दापासून वाक्य लिहायचे आहेत. मी, मी पुस्तक वाचतो.
तू तू अभ्यास कर. ही मुलगी कोण. पी हेमा तू पाणी पी. जी पेन्सिल तू वापरतोस तीच मी वापरतो. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, एका मुलाचा बस स्टँडवरील अनुभव दिलेला आहे. आपल्याला याचे प्रकट वाचन करायचे आहे. वाचा व समजून घ्या. एकदा मी व आई मामाच्या गावाला निघालो होतो. बस स्टँडवर आलो. गाडी सुटायला वेळ होता म्हणून आम्ही बाकावर बसलो होतो. आमच्या शेजारी एक कुटुंब म्हणजे 2 मुले, त्यांची आई व आजी होती. त्यांच्याकडे खूप सामान होते. कोणत्या गाड्या आल्या, कुठे निघाल्या, कुठं थांबल्या याविषयीच्या सूचना स्पीकरवर सांगत होते. या सूचनेनंतर प्रवाशांना सामान सांभाळा, अंगावरचे दागिने सांभाळा, लहान मुलांकडे लक्ष द्या अशा सूचनाही देत होते. तेवढ्यात आमच्या शेजारी बसलेल्या कुटुंबातील सर्वजण बसच्या दिशेने घाईघाईने निघाले. सामान खूप असल्याने बाजूला असलेली पिशवी तिथेच राहिली. पिशवी तिथेच राहिली हे लक्षात येताच बस स्टँडवरच्या गर्दीतून वाट काढत काढत ती पिशवी घेऊन मी ते कुटुंब कुठे दिसते का ते पाहत होतो. त्यांचे नाव ना गाव मला काहीच माहित नव्हते. आता पुढे वाचूया. त्यांच्यातील लहान मुलगी व आजी बसच्या खिडकीतून बाहेर पाहत होत्या. त्यांचे माझ्याकडे लक्ष गेले. तिने दादा म्हणून हाक मारली. ती बराच वेळ माझ्या शेजारी बसून राहिल्याने तो आवाज माझ्या लक्षात आला. मी त्या दिशेने धावलो. तोपर्यंत आजी गाडीतून खाली उतरून आल्या होत्या. मी त्यांना पिशवी दिली. त्यांनी माझ्या पाठीवरून हात फिरवला. कमरेचे 10 रुपये काढून माझ्या हातावर ठेवू लागल्या. मी नको नको म्हणत होतो. अरे बाळा, मी तुझी आजी आहे ना. तू आजीसाठी धावत पळत आलास. मग खाऊसाठी आजीने दिलेल्या पैशांना नाही म्हणायचे नसते. असे म्हणत आजीने खूप मायेने माझ्या तोंडावरून हात फिरवला. विद्यार्थी मित्रांनो, खालील प्रश्नांची उत्तरे वहीमध्ये लिहून काढा. अ. चंद्रावर कवीला काय दिसले? आ. चंद्रावर गेल्यावर कवीची स्थिती कशी झाली? ई. चंद्रावरून कवीला पृथ्वी कशी दिसली? ई. चंद्रावरचा ठसा कशाचा होता? खूपच सोपे प्रश्न आहे. उत्तर लिहून काढा. आंतरजालावरून नील आर्मस्ट्रॉंग बद्दल माहिती मिळवा व लिहून काढा. नील आर्मस्ट्रॉंग हा एक अमेरिकन अंतराळ यात्री
अंतरिक्ष अभियंता व लष्करी वैमानिक होता. चंद्रावर पाऊल ठेवणारा जगातील पहिला मानव होता. धन्यवाद. ऑनलाईन टेस्टची लिंक व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तो टेस्ट सोडवा. विद्यार्थी मित्रांनो, मी अशी आशा बाळगते की आमचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आज आपण जे शिकलात, समजून घेतलात त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देते. पुन्हा भेटूया पुढच्या तासात.